जरांगे यांनी त्यांचं उपोषण 5व्या दिवशी स्थगित केलेलं आहे। ते सध्या उपचार घेत आहेत। त्यांनी त्यावेळी एक घोषणा केलेली आहे, विधानसभा निवडणूक लढवणार असून 40 आमदार निवडून आणण्याचा त्यांनी निर्धार केलेला आहे। त्याबरोबरच बीड मध्ये काल लक्ष्मण हाके होते, 2 सभा त्यांच्या झाल्या। त्या सभेमध्ये त्यांनी नवीन नारा दिलेला आहे, महाराष्ट्राचा बालेकिल्ला बीड जिल्हा, बीड जिल्हा। नेमकं त्यामध्ये काय आहे? मनोज जरांगे यांच्या जी काही त्यांनी घोषणा केल्या 40 आमदार निवडून आणण्याच्या, या बाबतीमध्ये काय आहे नेमकं, हे सर्व दोघांच्या बाबतीमध्ये आपण क्रॉस चेक मध्ये चेक करणार आहोत की नेमकं यामध्ये सत्य काय आहे किंवा नेमकं काय दडलेलं आहे। नमस्कार, आपण पाहताय महाराष्ट्र टुडे न्यूज चॅनल। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, शेअर करा आणि कमेंट पण करा। चला तर मूळ मुद्द्याकडे वळूया। गेल्या 5 दिवसापासून मनोज जरांगे पाटील हे अंतरवली सराटी मध्ये उपोषण करत होते। अचानकपणे काल त्यांनी उपोषण सोडलं आणि त्यांनी जाहीर केलं की आता आपण विधानसभा निवडणूक लढवणार आहोत, कमीत कमी 40 जागा निवडून आणणार आहोत। प्रश्न या ठिकाणी असा उपस्थित होतो की 40 जागा नेमक्या कोणत्या भागातल्या आणायच्या? तो भाग मराठवाडा आहे, पश्चिम महाराष्ट्र आहे, विदर्भ आहे का नेमका कोणता आहे? या बाबतीमध्ये आपण या ठिकाणी चर्चा करणार आहोत। मनोज जरांगे पाटील मूळचे हे बीड जिल्ह्यातले मातुरीचे आहेत। सासरवडी त्यांची अंतरवली सराटी आहे, वास्तव्यास तिथंच आहेत ते। पण बीड जिल्ह्याचा आतापर्यंत इतिहास पाहता दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या कार्यकाळापासून बीड जिल्हा हा महाराष्ट्राच्या राजकारणाचा केंद्रबिंदू ठरलेला आहे, हे कोणालाही नाकारता येणार नाही। त्यानंतर मुंडे साहेबांच्या निधनानंतर पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे या दोघांच्या माध्यमातून बीड जिल्हा पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या राजकारणाच्या केंद्रबिंदू ठरलेला आहे। सत्ता केंद्र म्हणून बीड जिल्ह्याचं नाव किंवा बीड जिल्हा पुढे येत आहे। धनंजय मुंडे यांनी आपली वेगळी छाप गेल्या 5 वर्षांमध्ये सोडलेली आहे। त्या माध्यमातून बीड जिल्हा हे राज्याच्या राजकारणामध्ये अग्रभागी आहे। पंकजा मुंडे यांचं सुद्धा अलीकडच्या काळामध्ये महाराष्ट्राच्या राजकारणात महत्त्व वाढल्याचं दिसतंय। त्यामुळे एकंदरीतच बीड जिल्हा महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये पाठीमागे राहणार नाही, पण ही सर्व श्रेय किंवा सर्व ताकद ही मुंडे घराण्याच्या भोवती फिरते। मग ही मुंडे घराण्याच्या भोवती असलेली ताकद काढून घ्यायची असेल तर बीड जिल्हा आपला केंद्रबिंदू बनवावा लागेल, बालेकिल्ला बनवावा लागेल। ही गोष्ट, ही खूणगाठ कदाचित मनोज जरांगे यांनी बांधलेली असावी। त्यांनी याबद्दल वक्तव्य केलेलं नाही, एक आमचा अंदाज आहे। त्यामुळे आतापर्यंत त्यांनी लोकसभा निवडणुकीमध्ये बीड जिल्ह्यावर विशेष लक्ष दिलं होतं, विशेष प्रेम दाखवलं होतं। अलीकडच्या काळामध्ये सुद्धा बीड जिल्ह्यामध्ये त्यांनी शांतता रॅली घेतली, वेगवेगळ्या बैठका, शांतता बैठका किंवा गाठीभेटी खूप मोठ्या प्रमाणात बीड जिल्ह्यामध्ये त्यांच्या सुरू असतात। आणि विशेषतः बीड जिल्ह्यातील काही मराठा तरुण किंवा मराठा समन्वयक, मराठा कार्यकर्ते त्यांच्याशी खूप मोठ्या प्रमाणात जोडलेले गेलेले आहेत। धार्मिक कार्यक्रमामध्ये त्यांचा अलीकडच्या काळात वावर मोठ्या प्रमाणात होताना दिसत आहे। हे सर्व पाहता मनोज जरांगे पाटील यांना बीड जिल्ह्यावर आपल्याला स्वतःला, त्यांना किंवा मराठा समाजाला वर्चस्व मिळवायचं आहे, हे लोकसभा निवडणुकीच्या माध्यमातून सिद्ध झालेलं आहे। विधानसभा निवडणुकीत सुद्धा त्यांना बीड जिल्ह्यातील शहराचे, त्यांच्या प्रभावाचे आणायचे आहे असं एकंदरीत दिसतंय। मग बीड जिल्ह्याचे 6 आणि इतर राहिलेले 34 तर हे मराठवाड्यातले खासदार आमदार असावे। कारण मराठवाड्यामध्ये 8 पैकी 7 मराठा समाजाचे आणि 8ला 8 जरांगे फॅक्टरच्या प्रभावाखाली निवडून आलेले खासदार आहेत। त्यामुळे बहुतांश मराठवाड्यामधील आमदार हे जरांगे फॅक्टरमुळे निवडून येऊ शकतात असं जरांगे समर्थकांना वाटतंय किंवा जरांगे यांना तसं वाटत असावं। त्यामुळे एकंदरीतच त्यांनी पूर्ण मराठवाड्यावर लक्ष केंद्रित केल्याचं दिसतंय।
आणि बीड जिल्हा त्यासाठी बालेकिल्ला तयार करायचा किंवा बालेकिल्ला म्हणून बीड जिल्हा निवडायचा. बीड जिल्हा जर बालेकिल्ला झाला, बीड जिल्ह्याचे 6 आमदार जर निवडून आणले तर मुंडे घराण्याचं वर्चस्व बीड जिल्ह्यावरचं कमी होतं किंवा कमी होऊ शकतं. म्हणजेच क्रॉस चेक मध्ये मनोज जरांगे पाटील यांनी जे काही 40 आमदार सांगितले तर ते मराठवाड्यातले आणि बीड जिल्ह्यातले आहे हे सिद्ध होत आहे, हे सत्य समोर येत आहे. दुसरी गोष्ट आहे, महाराष्ट्राचा बालेकिल्ला बीड जिल्हा हा जी लक्ष्मण हाकेंनी नारा दिलाय हा नारा सुद्धा त्याच धर्तीवरचा आहे. कारण लक्ष्मण हाके यांना सुद्धा समजून चुकलंय की बीड जिल्ह्यावर मनोज जरांगे पाटील यांनी विशेष लक्ष दिलेलं आहे. बीड जिल्ह्यामध्ये स्वतःचे आमदार जास्तीत जास्त आणण्याचा किंवा सर्वच आणण्याचा त्यांचा प्रयत्न आहे, त्यांचा तसा डाव आहे. त्यामुळे आपण सुद्धा ओबीसी समाजाच्या दृष्टीनं आपण सुद्धा बीड जिल्हा, नुसता बीड जिल्हा हा मराठवाड्याचा नाही तर बीड जिल्हा हा महाराष्ट्राचा बालेकिल्ला म्हणून पुढे आणायचं असं सुद्धा लक्ष्मण हाके यांनी ठरवल्याचं दिसतंय. तसं जर झालं तर बीड जिल्ह्यामधून लक्ष्मण हाके आणि मुंडे बहीण भाऊ यांच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये ओबीसीच्या बाबतीमध्ये राजकारण होऊ शकतं आणि राजकारणाचं केंद्रबिंदू हे बीड राहू शकतं, हे सुद्धा नाकारता येणार नाही. त्यामुळं बीड जिल्ह्याचं महत्व येणाऱ्या काळामध्ये खूप मोठ्या प्रमाणात वाढणार आहे, हे आता एकंदरीत या सर्व गोष्टीवरून दिसतंय. आणि क्रॉस चेक मध्ये जे काही आम्हाला दिसलं त्यानुसार लक्ष्मण हाके आणि जरांगे पाटील दोघांचंही लक्ष बीड जिल्ह्यावर आहे. आता या लढाईमध्ये नेमकं कोण जिंकतं हे येणारा काळ ठरवेल. पुन्हा वेगळ्या विषयावर भेटू, तोपर्यंत धन्यवाद.